ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता कशा पद्धतीने मधुभाऊंच्या मदतीमुळे अर्जुन समोर येणार सायलीचे आईवडील मैना आणि सदाशिव नसल्याचं सत्य, त्याचबरोबर आता प्रियाच्या एका चुकीच्या मूर्खपणामुळे कसं नडणार तिला सदाशिव आणि मैनावती तिचे आईवडील असल्याचं सत्य। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया जाणून घ्यायला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अर्जुनला तर आणि सायलीला सुद्धा मैना आणि सदाशिव हे सायलीचे आई बाबा आहेत की नाही या विषयावरती खूपच मोठी शंका आहे। तर आता तसेच दिवसामागोमाग चाललेले असताना सायलीला अचानक कुसुमताईचा फोन येतो आणि कुसुमताई सायलीला सांगते की मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे आणि मधुभाऊ फक्त माझी साऊ सायली असं करतायत। त्याबरोबर मग मात्र आता सायली ही लगेचच मला मधुभाऊंना भेटायला जायला हवं, मी लगेच येते असं आता ती सांगत असते आणि ताबडतोब ती अर्जुनला सांगते मधुभाऊ शुद्धीवरती आलेत आणि त्यांना माझी आठवण येते, त्यामुळे मला असं झालं आहे की कधी एकदाची मी जाऊन मधुभाऊंना भेटते, तुम्ही लवकर तुमचं जे काही आहे ते आवरा, आपल्याला निघायला हवं, मधुभाऊंकडे जायचं आहे आपल्याला। आता सायली ही धावत पळत खाली आलेली असते। आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद जो ओसांडून वाहत असतो तो बघून अस्मिता सायलीला काय झालं विचारते। सायली मधुभाऊ शुद्धीवर आल्याचं अस्मिताला सांगते आणि अस्मितालाही आनंद होतो। ती म्हणते जाऊन लवकर भेटा तुम्ही त्यांना बरं वाटेल। मग आता अर्जुन हा पटापट अंघोळ वगैरे करून घेतो आणि आता तो सायलीला म्हणतो चल बायको आपण निघूया। सायली आणि अर्जुन दोघंही आता ताबडतोब इथे आलेले असतात आणि आता मधुभाऊ शुद्धीवरती आलेत ही गोष्ट डॉक्टर अर्जुनला सांगतात। आता अर्जुन हा डॉक्टरांकडे चौकशी करायला लागतो मधुभाऊंच्या तब्येतीची। मधुभाऊ आता व्यवस्थित आहेत ना, पूर्णपणे ठीक आहेत ना ते? त्यावर डॉक्टर मधुभाऊ हा आता व्यवस्थित आहेत आणि रिकवर व्हायला त्यांना आणखीन थोडा वेळ लागेल, पण लवकरच ते आता रिकवर होऊन जातील असं सुद्धा अर्जुनला सांगतात। आता मधुभाऊ लवकरात लवकर रिकवर होतील ही गोष्ट ऐकून अर्जुनला खूपच जास्त बरं वाटून जातं। पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्जुनच्या मनामध्ये आलेली असते ती म्हणजे सायलीचे आई बाबा कोण आहेत ही गोष्ट आपल्याला आत्ता मधुभाऊंकडून जाणून घेता येईल। मग आता इथे अर्जुन आणि सायली मधुभाऊंकडे येतात। तर सायली ही मधुभाऊंच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मधुभाऊ बरं वाटतं ना तुम्हाला, तुम्ही ठीक आहात ना मधुभाऊ, माझ्याकडे बघा, मला ओळखलत ना, मी तुमची सायली असं सगळं म्हणायला लागते। मधुभाऊ तिच्याकडे नजर करून फक्त नजरेने मी ओळखलंय तुला असं खुणावतात। इतक्यात अर्जुन हा सायलीला सांगतो सायली जा तू कुसुमताईंना भेटून घे, अगं त्यासुद्धा बाहेर एकट्या बसल्या आहेत। त्यावर सायली म्हणते हो आणि मग सायली कुसुमकडे जाते। त्याबरोबर अर्जुन आता याच संधीचं औचित्य साधतो आणि लगेचच मधुभाऊंना तो सांगत असतो मधुभाऊ तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलेलं आहे, मी सायलीचे जिवंत असलेले आईबाबा शोधून काढले। त्याबरोबर मग मात्र आता इथे मधुभाऊ अर्जुनकडे बघून खुणावत असतात की कुठे कोण आहेत ते। त्याबरोबर आता अर्जुन हा त्यांना मैनावती, सदाशिव आणि सायली यांचे दिवाळीमध्ये जे फोटो वगैरे क्लिक केलेले असतात ते सगळे दाखवतो आणि म्हणत असतो हे बघा, हे आहेत सायलीचे आईबाबा सदाशिव आणि मैना। त्याबरोबर आता लगेचच मधुभाऊ हे अर्जुनने असं सांगितल्यावर अर्जुनला मानेने नकारार्थी खून खुणावत असतात। आता अर्जुनला मधुभाऊंना नेमकं काय म्हणायचं आहे ते कळत नसतं। अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो मधुभाऊ तुम्हाला मला काय सांगायचं आहे मला खरोखर नाही समजत आहे, सायलीचे आई बाबा मला भेटायला आले नाहीत का असं विचारायचं आहे का तुम्हाला? नाही मधुभाऊ, ते अजून तुम्हाला भेटायला आलेले नाही आहेत, तुम्हाला शुद्ध आली आहे ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितलीच नाही, आम्ही लगबगीने तुम्हाला भेटायला निघून आलो आहे, काळजी करू नका, मी घेऊन येईन त्यांनासुद्धा तुम्हाला भेटायला। नाही ते नाही विचारायचं, मग काय? मग आता मधुभाऊ अर्जुनला खुणावून सांगतात की हे साऊचे आई बाबा नाही आहेत आणि अर्जुनला आता अथक प्रयत्नानंतर ही गोष्ट कळते की मधुभाऊंना हे सायलीचे आई बाबा नाही आहेत असं म्हणायचे। त्यानंतर आता सायली परत त्या ठिकाणी आलेली असते, पण तोपर्यंत मधुभाऊ पुन्हा बेशुद्ध झालेले असतात। सायली म्हणते अहो हे काय झालं, मधुभाऊ पुन्हा बेशुद्ध कसे झाले? अर्जुन म्हणत असतो मलासुद्धा नाही कळलं, अगं ते माझ्याशी बोलत होते आणि अचानक म्हणजे। त्यावर मग मात्र सायली धावत डॉक्टरांकडे जाते, डॉक्टरांना घेऊन येते। डॉक्टर आता मधुभाऊंचं चेकअप करतात आणि अर्जुन आणि सायलीला ते सांगत असतात की काळजी करण्यासारखं आता काही कारण नाही आहे, ते शुद्धीवरती येत चाललेत ना म्हणून असं होतं आहे। शुद्धीवरती येत असताना पेशंटला सुरुवातीला असं होतं, अजून 2-3 वेळा ते असेच थोडे शुद्धीवरती येतील, तुमच्याकडे बघतील, बोलतील, हसतील आणि पुन्हा बेशुद्ध होत जातील।
काही कालांतरानंतर ते व्यवस्थित शुद्धीवर येतील आणि मग ते व्यवस्थित होऊन जातील. आता अर्जुन हे ऐकतो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, अंडर ऑब्झर्वेशन ठेवा मधुभाऊंना, त्यांची प्लीज व्यवस्थित काळजी घ्या. त्याबरोबर डॉक्टर अर्जुनला डोंट वरी मिस्टर सुभेदार असं सांगतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण घरी यायला निघालेले असतात. मधुभाऊ शुद्धीवर आल्यामुळे सायलीचा जो आनंद चेहऱ्यावरून ओसांडून वाहत असतो तो आनंद आता काही क्षणात विखरून खाली कोसळलेला असतो. आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको काय झालं, का नाराज आहेस? सायली म्हणत असते, अहो नाराज होऊ नाही तर मग काय करू, बघितलं ना आता तुम्ही, थोड्या वेळापूर्वी माझे मधुभाऊ शुद्धीवर आले होते, केवढा आनंद झाला होता त्यांनाही आणि मलाही, सतत माझं नाव घेत होते असं कुसुमताई सांगत होती आणि आता मी त्यांना भेटायला आले आणि ते पुन्हा बेशुद्ध झाले. त्यावर अर्जुन सायलीला समजावून सांगतो, हे बघ बायको, नाराज होण्यासारखी आता यामध्ये काही गोष्ट आहे असं मला तरी वाटत नाही. आता जरी मधुभाऊ बेशुद्ध झाले असले तरी लवकरच ते शुद्धीवरती येतील आणि एकदा का ते कायमचं शुद्धीवर आले की मग तुम्हा दोघांना आयुष्यभर असं एकत्रच राहायचे. आणि मग अर्जुन आता मनातल्या मनामध्ये विचार करायला सुरुवात करतो की मधुभाऊ मला हे सायलीचे आईबाबा नाही आहेत असं कसं काय म्हणाले, म्हणजे मधुभाऊ खरोखर सायलीच्या आईबाबांना ओळखत असतील का? सायलीचे खरे आईवडील कोण आहेत हे मधुभाऊंना माहीत असेल का? शिट, मधुभाऊंनी मला ते सगळं जर सांगितलं असतं आता तर खरोखर मला खूप फायदा झाला असता या गोष्टींचा. तर आता इथे या सगळ्या गोष्टींपासून प्रिया मात्र पूर्णपणे अलिप्त असते. प्रियाला मधुभाऊ शुद्धीवर आलेली गोष्टसुद्धा ठाऊक नसते आणि मधुभाऊंनी अर्जुनला मैना आणि सदाशिव सायलीचे आईवडील नाही आहेत ही गोष्ट सांगितलेली असते हेही माहीत नसतं. तिला हेच भासत असतं की आता DNA टेस्टमुळे आपण या सगळ्यातून सुटलो. तर इतक्यात तिच्या ड्रेसची चेन उघडली आहे हे तिच्या लक्षात येतं. आसपास लावायला कोणी नसतं, फक्त मैना तिथे बसलेली असते. ती मैनाला माझ्या ड्रेसची चेन लाव गं जरा असं सांगते. मैना म्हणते, तोरा तरी बघायचा, मोठ्यांबरोबर बोलण्याची काही शिस्त काही पद्धत आहे का नाही, आणि तसंही मी का लावून देऊ म्हणून तुझ्या ड्रेसची चेन? मला आणि माझ्या नवऱ्याला किती नेहमी घालून पाडून बोलतेस हे विसरलीस का? अगं प्रत्येक वेळेस आम्हाला सुनावतेस आम्ही कसे गरीब, आम्ही कसे रस्त्यावर राहिलो आहे, आम्ही कसे असे, आम्ही कसे तसे, मग आता मदत मागायला लाज नाही वाटत? त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते, हे बघा मैना काकू, उगाचच्या उगाच जास्त बडबड करण्यापेक्षा पटकन माझ्या ड्रेसची चेन लावून दिली तर बरं होईल. इथे आसपास दुसरं कोणी नाही आहे, तुम्ही आहात म्हणून तुम्हाला सांगते, द्याल का जरा प्लीज लावून माझ्या ड्रेसची चेन? त्यावर मैना म्हणते, हां अशी बोललीस नवं, आता लावून देते. आणि मग मैना आता जाते आणि प्रियाच्या ड्रेसची चेन लावण्यासाठी तिचे केस तिच्या गळ्यात पुढे देते. आता मैना चेन लावत असताना तिला प्रियाच्या पाठीवरती लाल रंगाची खून असलेली दिसते. ती प्रियाला विचारते, तुझ्या पाठीवर ही खून कसली आहे गं, काय लागलं आहे का? त्यावर प्रिया सांगते, जन्मखून आहे ती माझी, जन्मापासूनच असते ते. त्याबरोबर आता मग मात्र मैनाच्या आठवणीत असतं की माझ्या बबलीच्या पाठीवरसुद्धा ही अशी जन्मखून होती, म्हणजे ही माझी बबली नाही, ही कशी असणार माझी बबली? माझी बबली तर सायली आहे आणि ही असली कार्टी नाही बाबा, ही पित्तार पोरगी माझ्या पोटी जन्माला यायची. सायली किती समजूतदार आहे, सायली किती सुशील आहे, चांगली आहे, तीच पोर माझी असं, हे असलं काहीतरी कार्ट माझ्या पदरी नको बाई. त्याबरोबर आता लगेचच प्रिया विचारते, काय हो काय झालं? त्यावरती म्हणते, नाही काय नाही, तुझं नाही, तुला चेन लावून हवी होती, चेन लावून दिली निघ. त्याबरोबर ती तिकडनं निघून जाते. मग आता इथे हिच्या मनातला संशय काही जात नसतो. हिला खरोखर राहून सतत वाटतच असतं की माझी मुलगी नक्की सायली आहे ना, माझी मुलगी ही तन्वी तर नाही ना, मला एकदा खातरजमा करून घ्यायलाच हवी. सायलीच्या मागेसुद्धा ही अशी जन्मखून आहे का पाठीवर ते बघायला हवं. मग आता इकडे ती विचार करते, पण सायलीबरोबर डायरेक्ट जाऊन मी असं बोलू शकत नाही तुझी पाठ दाखव म्हणून, काहीतरी बहाणा करून तिच्याकडे गेलं पाहिजे. मग आता ती मुद्दामून सायलीकडे बहाणा करून काय जाते की मी जरा तुला छान पाठ चेपून देते, जरा तुला मसाज करून देते, लहान असताना सगळं करायचं राहून गेलं होतं. मग आता ती त्या बहाण्याने सायलीची पाठ बघते आणि त्या पाठीवर तिला कुठेच तो लाल रंगाचा डाग दिसत नाही. आता ही गोष्ट बघितल्याच्यानंतर मग मैना सदाशिवकडे येते आणि सदाशिवला आता ती सांगायला लागते की आओ म्हणजे खूप मोठा गोंधळ होऊन गेला आहे बघा. त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो, आता काय घोळ घातला आहेस तू मैने? मग मैना सांगायला लागते की मी काही घोळ घातलेला नाही आहे. अहो आपली सायली नाही म्हणजे आपली बबली, आपल्या बबलीच्या पाठीवर लाल रंगाची खून होती, आठवायला नव्हतं तुम्हासनी? त्यावर लगेचच ते म्हणत असतात की हो आठवतं आहे की, त्याचं काय एवढं? त्यावर ती म्हणते, अहो पण ती खून तर सायलीच्या पाठीवर नाहीच आहे, ती खून प्रियाच्या पाठीवर आहे. त्यावर तो म्हणतो, कोण प्रिया? त्यावर लगेचच आता इकडे मैना सांगते, अहो ती तन्वी हो, तिच्या पाठीवर आहे ती लाल रंगाची खून, म्हणजे ती तन्वी आपली बबली. त्याबरोबर लगेचच सदाशिव म्हणतो, गप्प बस,
उगाचच्या उगाच काहीतरी बडबड करू नकोस. आता एवढ्या चांगल्या श्रीमंतांच्या घरात राहायला आलो आहे, कोण का नाही पोरगी असे, आपल्याला करायचं काय. लहानपणी ती आपल्याला सांभाळायला डोईजड झाली होती म्हणून इकून टाकलं होतं ना आपण तिला. खरं बघायला गेलं तर आपण तिला कवाच विसरून गेलो होतो, तिच्याबरोबरचं समजा नातं बी संपवून टाकलं होतं. पण आता एवढं ह्या लोकांनी आपल्याला हितपावतर शोधून आणले, एवढ्या आयुष्य आरामात सांभाळता येत, तर कशाला उगाचच्या उगाच तुला कुरापती काढायचे. ती कार्टी इपित्तार कुणाशी धड वागत नाही, धड बोलत नाही, मग ती तुला कशाला हवी आहे. आता ही सायली बघतेस नवं समद्यांची किती आपुलकीनं काळजी करते, समद्यांबरोबर कसं चांगलं चांगलं गोड गोड बोलून राहते. समद्यांची लाडकी आहे ती, समद्यांच्या मर्जीतली, आणि आपण तिच्या आई भाऊ नवं म्हणून आपल्याबरोबर समदे चांगले वागतात. जर आपण त्या तन्वीचे आई बाबा आहोत हे लोकांनी कळलं नवं तर ह्या घरातली लोक आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढतात. त्यामुळं उगाचच्या उगाच तू काय पण बोलू नगस, समजलं नवं. त्याबरोबर आता लगेचच मैना म्हणायला लागते, अहो तुम्ही चिडताय कशाला, मी कुठे दुसरं काही म्हणाली आहे, मी फक्त एवढंच तुम्हाला सांगायला आले होते की आज त्या पोरीनं मला. त्याबरोबर आता लगेचच ते विचारतात, ते समजा सोड त्या पोरीचं मला काही सांगायला येऊच नकोस तू, मला पहिले हे सांग की तुला ती तन्वी आपली बबली आहे आणि सायली नाही असं कशावरनं वाटलं. मग ती म्हणते, अहो तेच तर सांगत होते नवं, पण तुम्ही माझं ऐकून घ्याल तर शपथ. आणि मग ती सांगायला लागते, अहो आज ते हॉलमध्ये ना चुकून त्या तन्वीच्या ड्रेसची चेन उघडली हो, आणि तिथं दुसरं कोण बी नव्हतं म्हणून तिनं ती चेन लावायला मला सांगितली. मी आधी जरा डांगडिंग केली पण नंतर मग चेन लावून दिली. शेवटी असं बरं वाटत नाही हो चेन बिन उघडलेलं. मग चेन लावून द्यायला गेलो नवं तेव्हा मी तिची समधी केस तिच्या गळ्यात पुढं दिली का नाही चेन लावताना, तर मला तिच्या पाठीवरचा तो डाग दिसला, आणि म्हणून मग मी सायलीच्या पाठीवर बघितला पण तिच्या पाठीवर तो डाग नव्हता. सदाशिव म्हणतो, आता हा विषय इथंच बंद, पुन्हा कुणाच्या समोर बी बोलायचं नाही, समजलं. तर इकडं आता अर्जुनला मात्र प्रश्न पडलेला असतो की नक्की सायलीचे आईबाबा सदाशिव आणि मैनावती आहेत का नाही. मधुभाऊ जर सायलीच्या आईबाबांना ओळखतात तर मग आता त्यांनी मी सदाशिव आणि मैनाचा फोटो दाखवल्यावर सुद्धा चांगलं रिॲक्ट का नाही केलं. हे सायलीचे आईबाबा नाहीच आहेत असं त्यांनी मला का खुणावलं. म्हणजे खरोखर हे सायलीचे आईबाबा नसतील का, की मधुभाऊंचाच काहीतरी गैरसमज झाला असेल. जवळपास 20-22 वर्षांअगोदर जेव्हा सायलीला सदाशिव आणि मैनावती सोडायला आश्रमात आले असतील तेव्हा त्यांनी तिला पाहिलं, किंवा म्हणजे त्याच्या आधी कधीतरी पाहिलं असेल. मग आता त्यांना कसं एवढं लक्षात राहिलं असेल, म्हणून गोंधळ झाला असेल का. इतक्यात सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला विचारते, अहो काय झालं, तुम्ही एवढा मगापासून कसला विचार करताय. आपण मधुभाऊंना जेव्हापासून भेटून आलो आहे तेव्हापासून मी बघते तुमचं चित्त ठाऱ्यावर नाही आहे. काही झालं आहे का, कामाचं कसलं स्ट्रेस आला आहे का, काही घडलं आहे का, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना. मला ना ह्या दिवसांमध्ये राहून राहून सतत असं वाटतं की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, माझ्यापासून गोष्टी लपवताय. त्यावर अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो की नाही गं बायको, तुला जसं वाटतं आहे तसं काहीसुद्धा नाही आहे. मी तुझ्याशी खोटंही बोलत नाही आहे आणि तुझ्यापासून काही लपवतही नाही आहे गं. तुझ्यापासून मी आजपर्यंत कधी काही लपवलं आहे का की आज लपवेन. आता अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, बायको आय एम रिअली व्हेरी सॉरी, सध्या मी तुला काहीच सांगत नाही आहे. सायली म्हणते, घ्या माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ आणि सांगा मला की तुम्ही खोटं बोलत नाही आहात. मग मात्र अर्जुनचा नाईलाज होतो आणि अर्जुनला सायलीला सगळं खरं सांगावं लागतं. आणि आता तो सायलीला खरं सांगून टाकतो की बायको, मी मघाशी मधुभाऊंना जेव्हा आपण भेटून आलो तेव्हा तुझ्या आईवडिलांचा आणि तुझा दिवाळीतला फोटो दाखवला. त्यावर सायली म्हणते, हा मग मधुभाऊ त्याच्यावर काय म्हणाले, मधुभाऊ कसे रिॲक्ट झाले. माझे आईबाबा भेटले आहेत या गोष्टीचा त्यांनासुद्धा आनंद झाला असेल ना, काय म्हणाले ते. अहो बोला ना काहीतरी, तुम्ही असे गप्प गप्प राहू नका बरं. मग अर्जुन सायलीला म्हणतो, एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट झालं. मधुभाऊंना आनंद वगैरे नाही झाला, उलट हे तुझे आईबाबा नाही असं त्यांनी मला सांगितलं खुणावून. त्याबरोबर आता इथे प्रियाला मात्र ह्या सर्व गोष्टींची बिलकुलच कल्पना नसते. प्रिया तिच्या जगात तिच्या विश्वात हरवून गेलेली असते. मधुभाऊ शुद्धीवरती आलेत ही सुद्धा तिला गोष्ट माहीत नसते. ती आता विचार करत असते की येस, आता ह्या अर्जुनला मी DNA रिपोर्ट बदलल्यामुळे हे तर कळलेलं आहे की ही मैना ही सायलीचीच आई आहे. त्यामुळे आता याच्या डोक्यातल्या खुरापती पूर्णपणे बंद झालेल्या असणार. आणि आता माझ्या डोक्यावर नागोबाने जी टांगती तलवार अडकवली होती मैना आणि सदाशिव नावाची, ती कायमची निघाली. पण मला असं बेसावध राहून चालणार नाही. त्या दिवशी नागोबाने अगदी हुशारीने माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा जर त्याने असाच काही डाव रचला तर ते मला महागात पडेल. त्यामुळे मला सांभाळूनच राहिलं पाहिजे. तर इकडे अस्मिता ही अगदी मनापासून जीव तोडून सचिनची वाट बघत असते. ती तिच्या पोटावर हात फिरवत तिच्या बाळाला सांगत असते की लवकरच बाबा येईल, पण त्याला आपल्यासाठी वेळच मिळत नाही आहे, कधी येईल काय. इतक्यात तिच्या फोनवर सचिनचा फोन येतो.
फोन आल्याबरोबर ती विचारते, सचिन अरे कुठं आहेस तू, कधी येणार आहेस मला भेटायला, येईन 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 असं सतत सांगतोयस, पण तुझं येणं काही होत नाही आहे, आता तू ये हा लवकर, मी खूप मिस करते आहे तुला, नाहीतर मी बोलणं बंद करेन तुझ्याशी. सचिन म्हणतो, डार्लिंग मी सध्या पनवेलमध्ये आलो आहे आणि लवकरच तुला भेटण्यासाठी आता घरीसुद्धा येईन. त्यावर ती विचारते, पनवेलमध्ये कुठे? त्यावर तो म्हणतो, अगं मी माझ्या एका महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी आलो आहे. ॲक्च्युली ते सगळे लोक जरा मध्ये ब्रेक मिळाला म्हणून बाहेर गेले फ्रेश वगैरे व्हायला, तोपर्यंत मी तुला कॉल केला. तुझ्याशी बोललो की मला आपोआप फ्रेश वाटतंच ना. त्याबरोबर हे ऐकून अस्मिता खूपच जास्त भारावून जाते. तिला खूप आनंद होतो. पण आता सचिन असतो कुठे, तर सचिन हा साक्षीच्या टॉयलेटमध्ये असतो आणि साक्षीच्या टॉयलेटमधून त्याने अस्मिताला कॉल केलेला असतो. आता अस्मिता ही म्हणत असते, ठीक आहे डार्लिंग तू येतोयस ना, मग मी आता तुझ्या आवडीचं सगळं जेवण वगैरे बनवून ठेवायला सांगते सायलीला, म्हणजे तू आल्यावर तुला छान मस्त गरम गरम जेवायला मिळेल. त्याबरोबर इथे आता सायली जी असते तिला अर्जुनने, मधुभाऊ अगदी अपोजिट रिॲक्ट झाले आणि सदाशिव, मैनावती तुझे आईवडील नाही आहेत असं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ती मात्र तिच्या विचारांमध्ये गुंतून गेलेली असते. ती म्हणत असते मनात की मलासुद्धा ही शंका होती आणि आता मधुभाऊंनीसुद्धा हेच सांगितलं. नक्की खरं काय आहे? खरे सायलीचे आईवडील म्हणजे माझे आईवडील आहेत का नाही ते सदाशिव आणि मैना? त्याबरोबर अर्जुनच्या मनातसुद्धा प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. त्याला वाटत असतं की आजपर्यंत कुठल्याच बाबतीत माझ्याकडून चूक झालेली नाही आहे, पण मग एवढ्या मोठ्या बाबतीत मी कसा काय चुकू शकतो? आणि त्याशिवाय DNA रिपोर्टसुद्धा मॅच झाले. पण जरी DNA मॅच झालेले असले तरीसुद्धा सायली आणि मैना ह्या दोघीजणी किती वेगळे आहेत. म्हणजे एकी बाजूला सायली जिला खोटं बोललेलं आवडत नाही, दुसऱ्या बाजूला मैना आणि सदाशिव जे इतक्या सराईत पद्धतीने खोटं बोलतात. एका बाजूला सायली जिने आजपर्यंत कोणाचा 1 रुपया घेतलेला नाही, दुसऱ्या बाजूला मैना आणि सदाशिव ज्यांनी खोटं बोलून आजारपणाच्या नावावर आमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला सायली जी सगळ्यांची काळजी करते, तर दुसऱ्या बाजूला सदाशिव आणि मैना ज्यांना फक्त स्वतःचं पडलेलं असतं. एका बाजूला सायली जी घरातल्यांच्या भल्याचा विचार करते आणि एका बाजूला सदाशिव आणि मैना जे फक्त स्वतःचा विचार करतात. एका बाजूला सायली जिला नीटनेटकेपणा टापटीपपणा आवडतो आणि दुसऱ्या बाजूला सदाशिव आणि मैना ज्यांना नुसता पसारा घालून ठेवायची सवय आहे, नुसता कचरा सगळीकडे घाण करून ठेवायची सवय. त्याबरोबर आता अर्जुन या सगळ्या विचारांमध्ये हरवलेला असताना हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.